कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पुंडलिका वरदे हरिठोल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की जय. तवरावणे आपण हेरपणे दासी जाण मंदोदरी सवे देऊन वृत्तांत समूह अनविला. अशा प्रकारची कथा आहे. मंदोदरीला राजा रावणानं जवळ बोलवलं आणि मंदोदरीला जवळ बोलवल्याच्या नंतर मंदोदरीच्या सोबत दासी दिली आणि दासी देऊन सीतेकडे पाठवली. वृत्तांत जेवढा होता तेवढा वृत्तांत आणला. सांगायला सुरुवात केली आहे. दासी मुखे व्रत समग्र ऐकून याच विस्तर तळमळीता झाला थोर जस शिर रावण. दासीला असं पाठवलं बरं काय मंडोदरीच्या सोबत. पाठवल्याच्या नंतर समूळ अशा प्रकारचा वृत्तांत सीतेच्या बोलल्याला त्या दासीच्या मुखातला रावणानं ऐकला. रावणाच्या मनामध्ये तळमळ 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 होऊ लागली. रावण म्हणला आपलं काम सिद्धीला जात नाही. रावणाची अवस्था असं तळमळ झाली. सांगायला सुरुवात केली आहे. मंदोदरी आली देत सांगितले सकळ व्रत दशवदन चिंता क्रांत काही मत चाले ना. अरे काय नवला विचार करा. मंदोदरी राजा रावणाच्या जवळ आली आणि मंदोदरी राजा रावणाच्या जवळ येऊन मंदोदरीनं संपूर्ण वृत्तांत राजा रावणाला सांगितला आणि राजा रावणाला संपूर्ण वृत्तांत सांगितल्यानंतर या ठिकाणी सांगतात त्या ठिकाणी आपलं काही चलत नाही. राजा रावण तळमळ करुणाला सांगायला सुरुवात केली आहे. रावणादी चरित्राचे तुमात्मे समग्र लिहिल्याचे सविस्तर नोहे साचार कल्पित. हो अशा प्रकारचं हे चरित्र जे रामकथा लिहिलेली आहे ही असं आहे. काय केलं म्हणले वाल्मिकी मुखातून गेलेली असं ही कवित्व आहे. रामायण आहे आणि अशा प्रकारचं कवित्व केणारा असं माझा ब्रह्मांडाचा नायक देव आहे. सांगायला सुरुवात केली आहे. संदेह असेल ज्याचे म्हणी वा ती अवकाश करोनी सेतु महात्म्यावलोकने संदेह खानोने सांडावा. गावबा म्हणतात जर तुमच्या मनामध्ये रामायणाविषयी कुठला संदेह असेल मनामध्ये काही संशय असेल तर सांगितलं याच्यामध्ये मी सविस्तर सांगू शकलो नाही. पण मला सांगितलं सेतु महात्मा नावाचा एक ग्रंथ आहे. ते ग्रंथ असं काढा आणि ते ग्रंथ वाचा. ह्याची सविस्तर तुम्हाला असं माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये असं मनामध्ये असं विचार आहे जे संशय आहे हे संशय दूर करा. सांगायला सुरुवात केली आहे. तो विचार किती सुचवू परिहार हो वक्ता एक एकांगवीर मी कोण किंकर परिहारा. गावबा म्हणतात अरे मी एक किंकर आहे. मला कसल्या प्रकारचं ज्ञान नाही. माझ्या भगवंताची कृपा सर माझ्यावर झाली. माझ्या भगवंताच्या कृपेनं हे रामायण मी लिहिलं. मी लहान आहे अशा बरोबर सुरुवात केली आहे. ग्रंथाचे नामाभिधान शुद्ध भावार्थ रामायण तो भाव जडला पूर्ण असता वक्ते पण मज कैसे. गावा म्हणतात फक्त माझं शरीर राममय झालं. भाव जडीला रामरूपी माझं पूर्ण असं मन राम 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 झालं शरीर. रामाचा छंद लागला आणि रामाच्या छंदामुळे असं मी हे रामायण लिहिलं. मी कसल्या प्रकारचा वक्ता नाही अशा प्रकारचे गाव होऊ लागले. रघुनाथ वक्ता झाला एकनाथ हो माझे निहाते ग्रंथ लिहिवीत करता करविता तो एक. काय गावा सुंदर प्रकारचं वर्णन करतात. गावबा म्हणतात अरे असरा नाथावर कृपा देवा भगवंताची आहे.
आणि त्या नाथाच्या कृपेमुळं नाथानं माझ्यावर कृपा केली आणि नाथाच्या कृपेमुळं नाथाच्या कृपाशीर्वादामुळं ग्रंथ दिला माझ्या हाती. हा ग्रंथ लिहिण्याचं काम मला नौकर म्हणून करून घेतलं. मी कुठल्याही प्रकारचा मालक नाही, मला काही येत नाही. गावबा बोलू लागले आहेत तेथे कैसी परिहारता म्हणून श्रोते साधू संता हो. शरणालो जी तत्वता क्षमाता मज की जे. हो. अरे काय नवलंय माय बापू. गावबा म्हणतात मी कसल्याही प्रकारचा ज्ञानी नाही, मी अज्ञानी आहे. तुम्ही माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. मी कसल्याही प्रकारचा वक्ता नाही, मला काही येत नाही. एवढ्यावर नाही थांबले माझे गावबा. अरे लीन झाले, लहान झाले बरं काय. दोन्ही हात जोडले माझ्या गावबाने आणि दोन्ही हात जोडून म्हणतात, श्रुत्य मंडळ म्हणतात, तुम्ही माय बाप, तुम्ही कृपा सज्जन, तुमच्या पायावर नतमस्तक होतो आणि तुमच्या आशीर्वादामुळे हे ग्रंथ मी लिहितो. गावबा बोलू लागले आहेत पावा मधुर ध्वनी वाजे वाजवित्याचे निगाजे जनार्दने तैसे की जे ग्रंथ लिही विजे मज करी. तुम्हा आम्हाला कळावं म्हणून किती संतांना आपल्यावर उपकार केलेत पहा. किती 7 वयामध्ये उदाहरण सांगितलं कशा प्रकारचं असतं ते. आता प्रत्येकाचं माहित आहे बासरी, पोहा म्हणजे बासरी. आता प्रत्येकाकडे बासरी असते. आता बासरी मधून निघालेला स्वर, बासरी मधून निघालेला आवाज, हे बासरीतून निघतो का वाजिणारा काढतो? बासरीतून निघतो पण वाजणार मात्र. वाजिणारा जशा प्रकारचे ध्वनी वाजवी जैशी तैशी, जशी ध्वनी वाजिनावर अवलंबून असते, जशा प्रकारचा नाद काढते त्या नाद काढण्यावर अवलंबून असते. बासरीशी काही संबंध नाही. मग असा पवा वाजवणारा दुसरा आहे, ध्वनी काढणारा दुसरा तो माझा देव आहे, माझा कृपा आहे, माझा गुरु आहे. त्या गुरुच्या आशीर्वादामुळे मी रामायण लिहिलं, सांगा सुरुवात केली आहे. म्हणून श्रोते जन सर्वतान ठेवावे दूषण वा. करीतो हेच विनवन कृपावलोकने मज सनातन. हो. गावबा म्हणतात म्हणून कुणाला शरण गेलो? तुम्हाला शरण आले. मी नेहमी सांगतो, सांगणाऱ्या वाचणाऱ्यापेक्षा श्रुते मंडळी लवकर त्याचा उद्धार होतो. श्रुते मंडळी एवढा उद्धार सांगणाराचा होत नाही, वाचनाचा होत नाही, लिहिणाराचा होत नाही. आता का सांगतो मी? लिहिणाऱ्याला वाचतंय, मी लिहिलंय, वाचायला वाटतं मी खूप चांगलं वाचायला लागलो, सांगायला वाटतं मी खूप चांगलं सांग, म्हणजे इथे थोडा मी पण आला असतो. म्हणून आमचा उद्धार लवकर होण्यापेक्षा श्रुत्य मंडळीचा उद्धार लवकर होतोय. म्हणून गावबा म्हणतात तुमच्या पाया पडतो मी. तुमचा आशीर्वाद झाल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचं कार्य सिद्धीला जातंय, म्हणून तुमचा मला आशीर्वाद द्या. गावबा बोलणारे सांगा. क्षमा करा ऐसे म्हणता तरी हो पाहे काव्य करता. हो. मनोनी मौने ती आता लोटांगण तत्वता साधूशी. हो. अशा प्रकारचं सांगितलं. मौन धरलं बरं काय. गावबानं मौन धरलं. मौन धरलेल्या गावबानं दोन्ही हात जोडले. हात जोडल्याच्या नंतर श्रुते मंडळीकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर लोटांगण घातलं बरं काय सांगायला सुरुवात केली. साधू कृपाळू जननी जी अंतर जाणती लक्षणे तत्क्षणे तेथे परिहार कोणाला गुणे क्षणोक्षणे सुचवावा. काय नवल आहे. साधू कृपाळू आहेत. साधू सारखं प्रेमळ जगामध्ये कोणी नाही. देव सध्या असेल साधू एवढा आपला उद्धार करू शकत नाही. एवढे साधू प्रेमळ आहेत. साधूच्या अंगामध्ये दया आहे, साधूच्या अंगामध्ये क्षमा आहे, शांती आहे. एवढे साधू प्रेमळ असतात. मग अशा साधू संताला मी शरणागती पत्करतो आणि पत्करून माझा जे परिहार या ठिकाणी संपवितो. अशा प्रकारचे गाव बोला. जनार्दना
शरण झाले मंदोदरी आख्यान हो आता रावणाचा यज्ञ अति विलक्षण परेसा. आता आजच्या अध्यामध्ये कथा काय झाली, मंदोदरी व्याख्यान. एवढा सुंदर प्रकारची कथा होती आजची, तुम्ही ऐकली असेल. एवढी सुंदर मंदोदरी व्याख्यान. मंदोदरी व्याख्यान पूर्ण झालं. मंदोदरी व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर रावणाची गती खुंटली. रावणाला काही कळना गेलं. आता पुढच्या अध्यामध्ये रावण काय करील, रावण आपला यज्ञाचा आरंभ करील सांगायला सुरुवात केली आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टीकायाम सीता मंदोदरी संवादो नाम पंचपंचाशतोऽध्यायः पुंडलीक वरदे हरिढोल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. अध्याय सुरुवात. पुंडलिकावरद्य हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. श्री संत जनाबाई महाराज की जय. दूत वचने रामचरित अहिरावणाचा निज घात. ऐकोन या लंकानाथ तळमळीत अति दुःखी. अशा प्रकारचा दूताच्या मुखातून ऐरावण मैरावणाचा काटा काढला बर का पाताळामध्ये जाऊन भगवंत रामपूर्ण. आणि तो काटा काढल्याच्या नंतर पाताळामधले सगळे संपवले. अशा प्रकारचं जाळस रावणाला वार्ता कळाली. आणि रावणाला वार्ता कळल्यानंतर रावण दुकानं तळमळ 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 करू लागला सांगायला सुरुवात केली आहे. मंदोदरी सीते जवळी पाठविली अति कुशळी. हा. अतियुक्ती प्रबोधिली काही केले तरी वसन हे. रावणानं पूर्ण याच्यामध्ये 8 वेळेस प्रयत्न केला सीतेला वश्य करण्यासाठी. रामायणामध्ये 8 वेळेस. आता मंदोदरीला त्याला वाटलं माझ्यानं सीता ऐकत नाही, त्रिजटेनं ऐकत नाही, कशानंच सीता ऐकत नाही. मग आता एकच काम करा म्हणले. एकच आपल्याकडे शस्त्र आहे ते म्हणजे मंदोदरी. स्वतःची पत्नी महादेवानं दिलेली आवडती, रावणाची सगळ्या पत्न्यामध्ये आवडती मंदोदरी होती. आणि अशा मंदोदरीला जवळ बोलवलं. आणि जवळ बोलवल्याच्या नंतर मंदोदरीला सांगितलं काही कर कसंही कर पण त्या सीतेला म्हणा माझी बायको हो. शेवटपर्यंत प्रयत्न केला. शेवटपर्यंत राहू. मंदोदरी न तिथं गेली. सीतेला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सीता वश्य होणाऱ्यापैकी नव्हती. सीता वश्य झाली नाही. रावण तळमळ करूला सांगायला सुरुवात केली आहे. जरी युद्ध करू समग्रागणी तरी रामनाथ पेरणी. मस्तक पिटिता दशानने काही करणी चाले चाले ना काय नवलं माय बापू. राजा रावण एकांताच्या ठिकाणी सिंहासनावर बसलोय. सगळे खपिले होते. आता एकटच राहिलं होता. रावण सिंहासनावर बसले. रावण विचार करू लागले. रावण म्हणतोय रामावर युद्ध करावं तर न आठवेस. युद्धामध्ये मला रावण कसल्या प्रकारचं ऐकत नाही. बरं काही कपट करावं तर कपटही त्या रामापाशी चलत नाही. कसल्या प्रकारचा घाला घातला तर राम ऐकत नाही. एवढा विचार केला आणि एवढा विचार केल्याच्या नंतर दोन्ही हात उचलले. कपाळावर खणखण रावण हाणून घेऊ लागला. दुःखी झाला सांगा सुरुवात केली आहे. ऐसा झाला चिंता
चिंता तुर काय करू मी विचार बरोबर. तो आठवला महामंत्र वा. झाला शंकर प्रसन्न हो. अरे ज्यावेळेस रावण एकांताच्या ठिकाणी बसलेला आहे, रावण म्हणतो कपट केलं तरी राम ऐकत नाही, रामासंगे भांडण करावं तरी राम ऐकत नाही. काय करावं, रावण तळमळ 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 करू लागला, दुःखी झाला. पण अशाच दुःखाच्या अवस्थेमध्ये महादेवानं सांगितलेल्या मंत्राची आठवण रावणाला झाली आणि त्या मंत्राचा जप रावणानं केल्याबरोबर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. महादेवा एवढा भोळा देव कोणताच नाही. महादेवाच्या नावाचा जप केल्याबरोबर महादेव प्रसन्न झाला आणि महादेव प्रसन्न झाल्याच्या नंतर महादेवानं काय वर दिला सांगायला सुरुवात केली आहे. पूर्वी रावणाशी वरद शिवे दिदला प्रसिद्ध ते आठवले विशुद्ध हो माघाद मांडिला. हो. रावणानं त्या महादेवाला पहिलं प्रसन्न करून घेतलं होतं आणि प्रसन्न केल्यानंतर महादेवानं एक वर दिलता. त्या वराची आठवण झाली वर काय रावणाला. रावण म्हणतो आपण एक भयानक अशा प्रकारचा यज्ञ करू. रावण यज्ञ करण्यासाठी तयार झाला सांगायला सुरुवात केली आहे. करोनी शुद्ध स्नान शंकर करावया प्रसन्न मांडिल्या ते ग्रस्तवन सावधान अवधारा. रावण होता पण बिन आंघोळीचं काम करीत नव्हता. रावण असून मग आपण सध्या आंघोळ करणं देवाची पूजा करावी ना, बरोबर आहे ना. रावण होता, रावण असून सगळ्या गोष्टीचं ज्ञान होत आणि तो रावण सकाळी उठल्याबरोबर स्नान केलं, देवाची पूजा केली आणि देवाची पूजा करून रावणानं महादेवाच्या नावाचा मंत्राचा जप सुरू केला. कसा जप केला सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केली आहे. आसनी भोजनी शयनी श्रवणी वदनी हो. नयनी श्रीरामे व्यापिल्यानुदिनी क्षणोक्षणी न विसंबे. रावणाची अवस्था कशी झाली पहा. शयनी स्वप्नी. आता रावणाचं पूर्ण रावणाला भूत मोठे जबल ग बाई झाली झडपण करू गत काही. भूत लागले नारदा 60 पोरे झाली त्याला. असं भूत लागलं आणि माणसाला कुठल्या गोष्टीचं भूत लागायला पाहिजे आणि भूत लागल्याशिवाय माणूस येड होत नाही. रावणाला भूत लागलं कुणाचं, रामाचं. रामाला झोपलं, रावण झोपला तरी राम दिसू लागला, उठला तरी राम दिसू लागला, ऐकलं तरी रामच ऐकू येऊ लागला, पाहिलं तरी रामच पुढे दिसू लागला. राममय अशा प्रकारची वृत्ती झाली. भिवानं का होईना, भेवानं का होईना, पण राम पूर्ण शरीरामध्ये कोणला सांगा सुरुवात केली आहे. ईशाना पंचानना विरावर प्रभू वर खडग धारा नर नारी आदी चराचरा विश्वंभरा व्यापका. आता सुरू केलं बरं का हे नस्तवन कुणाचं, महादेवाचं. महादेवाला याला प्रसन्न करून घ्यायचं होतं रावणाला. रावणानं महादेवाची स्तुती करायला सुरुवात केली. तुम्हाला माहित आहे कुठल्याही प्रकारचं साधे आपल्याला सुतळीची दोरी जर दुसऱ्याच्या उसनी घ्यायची असेल, सुतळीची दोरी पोत बांधायला ती जर उसनी घ्यायची असेल तर आपल्याला माहित आहे त्याला त्याच्या घरी जावं लागतंय. घरी जाऊन 2 गोष्टी बोलायला लागतात आणि तुमच्याकडे लईच बघत सुतळीचं बंड दिसायला मग सुतळी मागावं लागत्या. गेल्याबरोबर सुतळी दे मला बाई म्हणते माझ्याकडे नाही, मालक म्हणते माझ्याकडे नाही. सुतळीची दोरी घेण्यासाठी एवढं त्या पुढच्या माणसाला मोठे बांधावं लागते.
आता ह्याला तर महादेवाला प्रसन्न करून घ्यायचं होतं, मग महादेवाची कमी स्तवन करावं लागेल का ह्याला? महादेवाला म्हणतोय तुम्ही फार अशा प्रकारचे ज्ञानी आहेत, तुम्ही महान अशा प्रकारची रामाची भक्ती करता, अखंड तुमच्या असं रात्रंदिवस रामाशी तुम्हाला काहीच आठवत नाही, असे तुम्ही आमच्या कुळाचे दैवत आहेत. रावण महादेवाची स्तुती करू लागलाय. वर सुळा युध धरा वर सकल योगीश्वरा वर सुरा सुरा अयोध्या प्रवरा धारका. सांगितलं बरं काय, तू त्रिशूळधारी आहेस, महान अशा प्रकारच्या दैत्याचे काटा करणारे तुम्ही आहेत, सगळ्या प्रकारचं तांडव करणारे तुम्ही आहेत. अशा प्रकारच्या महादेवाची स्तुती रावणानं असा सुरुवात केली आहे. चरा निज नित्या सकल शाश्वता यज्ञ मूर्ती यश भोक्ता वरदात्या यज्ञगा. अरे अशा प्रकारच्या सगळ्या वराला, माझ्या सगळ्या असरा कार्याला पूर्णता देणारे महादेवा तुम्ही आहेत, देवा तुम्ही आहेत. आणि एवढ्या प्रकारचा माझा यज्ञ सिद्धीला जाण्यासाठी तुम्ही असं मला प्रसन्न व्हावं, मला आशीर्वाद द्यावं. रावण बोलला सांगायला सुरुवात केली आहे. सुराध्यक्षा गणाध्यक्षा वेदाध्यक्षा योगपते योगाध्यक्षा सर्वाध्यक्षा सुळपाने. हे सुळपाने महादेवा सगळ्यामध्ये श्रेष्ठ तू आहेस. आपल्याला महादेव हा सगळ्यात म्हातारा आहे. महादेव सगळ्याचा मालक आहे. जरी मालक असला तरी ते कुणाचं स्मरण करतोय? विष्णूचं, रामाचं स्मरण करतोय. तू अशा प्रकारच्या सर्व सिद्धीचा कारण असणाऱ्या महादेव देवा, तू सगळ्या यंत्राचा यंत्र करता तू आहेस. अशा प्रकारच्या सुळपानी त्रिधारी अशा प्रकारच्या महादेवा तू मला प्रसन्न हो. रावण बोलू लागला आहे. शरणांगता शरणे अभयक्ताची करीती दंडन दक्षयज्ञे विध्वंसन स्वभक्त जनपाळका. हे स्वभक्त जनपाळका, तू जगाचा पालन करता आहेस. भक्ताचं पालन करणारे तुम्ही आहेत. सांगितलं बरं का, अनेक प्रकारच्या यज्ञाचा ध्वंस करणारे तुम्ही आहेत. सगळ्या प्रकारचं कार्य करणारे महादेव देवाला म्हणतात तुम्ही मला प्रसन्न व्हा. रावण विनोदी करू लागला आहे. पुष्पधनुष्य भंजन भाळ नेत्र भव विनाशना रुद्र विश्वजिताभिधान आधार स्थान विश्वाचे. अरे सगळ्या विश्वाचं आधार स्थान असणारे देवा तुम्ही आहेत. जगाचे पालन करते तुम्ही आहेत. विश्वाचे करता धरिता तुम्ही आहेत. एवढ्या प्रकारच्या महादेवाची विनंती रावण या ठिकाणी करू लागला. का? यज्ञ सिद्धीला नाचायला सांगायला सुरुवात केली आहे. ये ज चिंता भस्मोद धुलना ये ज पिनाकी वरासना चंद्रचूडा विश्वभूषणा शत्रुहनना शंकरा. काय स्तुती मांडल्या म्हणतात. काम करून घेण्यासाठी माणूस कधी किती कुणाच्या पाया पडेल काही सांगता येत नाही. आणि प्रत्येकाला जमत नाही बरं मामा. काही माणसं कधी कुणाच्या पोटात शिरले तर आपलं काम करून घ्यायचा पत्ता लागू देत नाहीत, कधीच लागू देत नाहीत. आपल्याला ते जमतच नाही. दुसऱ्याला मोठेपणा देऊन आपलं काम साधून घेणारे भरपूर असतात. रावणानं ते सुरू केलंय. रावण म्हणतो देवा तुम्ही अशा प्रकारचे बाल नृत्य तांडव करणारे तुम्ही आहेत. जगाचे पालन पोषण करणारे तुम्ही आहेत. मग मी तुमचाच भक्त आहे, मग मला सहकार्य का करीत नाहीत? रावण बोलू लागलाय. त्रिशूळ खटे वांगधर नागभूषण विचित्रा वरदत्ते वरेने वरा वरकार मुख धारका. अरे अशा प्रकारच्या महादेवाची स्तुती किती शब्दात मांडल्या. सर्पाला अभयदान देणारे तुम्ही आहेत. गंगेला अभयदान देणारे तुम्ही आहेत. चंद्राला अभयदान देणारे तुम्ही आहेत.
मग एवढ्याला तुम्ही सांभाळता तुम्ही मग माझा का सांभाळ करीत नाही? रावण बोलू लागला आहे. असत स्त्री समवेत ब्रह्मचर्य नित्यव्रत परमयोग हाद भूत नित्य सोबत विरासनी. स्तुती मांडली बर काय. ब्रह्मचारी हा शब्द वापरलाय महादेवाला. ब्रह्मचारी नित्य नित्य स्त्री सोबत असत. स्त्रीच्या संगतीमध्ये सोबत असून स्त्रीच्या संगतीमध्ये सोबत असून महादेव ब्रह्मचारी. थोडं कठीण वाटतं शब्द बरं का तुम्हाला. या ब्रह्मचारी म्हणजे पत्नी न करता राहणं म्हणजे याला ब्रह्मचारी शब्द वापरलाच नाही माझ्या रामायणानं. नाहीच. पत्नी लग्न करायचं आणि स्वतःची पत्नी मानायची, इतर स्त्रिया माते समान मानायच्या, त्याला ब्रह्मचारी पद वापरलेला. पत्नी केली म्हणजे ब्रह्मचारी नाही असा शब्द कधीच नाही. पत्नी असून ब्रह्मचारी. अशा प्रकारच्या ब्रह्मचारी असणाऱ्या महादेवा, महान अशा प्रकारचे तपोधर असणाऱ्या महादेवा, तुम्ही मला प्रसन्न व्हा आणि माझा यज्ञशी दिला ना. रावण मुला सांगा सुरुवात केली आहे. गंगाधर वेग सौम्य भ्रजिष्णु अवयव परम अंधकात उग्र कर्म मात्र मंडल मध्याग. अशा प्रकारचे गंगेला स्थान देणारे, सर्पाला स्थान देणारे, सगळ्या प्रकारच्या नदीचा उगम निर्माण करणारे आणि सगळ्या भूतावळीला सामणारे महादेवा, तुम्ही मला प्रसन्न व्हा. रावण बोलू लागला आहे. समशान निलये रत रुंडमाला कपाळ हस्त अनंगात कश शत्रु प्रमथ काल कालांत कदुरा सदा. आता महादेवाची जागा असते कुठं? समशान भूमीमध्ये. आता आपण समशान भूमी आली की राम 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 म्हणतो, बरोबर आहे का नाही? रात्रीच्या वेळेस. आणि सगळ्या संपर्क भूमीला गावाच्या जवळच असतात. लांबून जात असताना 11-12 वाजावे आणि 11-12 वाजले की समशान भूमी जवळ यावी. आता समशान भूमी लांब झाल्या थोड्या गावाच्या आणि तिथून म्हणजे रस्ता असतोय. रस्ता असला 11-11:30 रात्रीची वेळ असावी, 12ची वेळ असावी आणि त्या ठिकाणी उगं पानाचा आवाज खळखळ खळखळ असा पानाचा वारा यायला आल्यास. आता ते आवाज असते वाऱ्याचा, पण याला वाटतं इथं समशान भूमी आहे म्हणजे नक्की इथं भूत आहे. पण लक्षात ठेवा, समशान भूमीची जागा सगळ्यात पवित्र असते म्हणतात. आता अशा प्रकारचा महादेव समशान भूमीत राहतोय आणि समशान भूमीमध्ये राहून अंगाला काय लावतोय महादेव? राख. माणसानं मेलेल्या जाळलेली राख आपल्या अंगाला परिधान करतोय. अशा प्रकारच्या महादेवाची अनेक शब्दामध्ये रावण स्तुती करून सांगायला सुरुवात केली आहे. निळकंठ दुर्धर दुर्पक्ष वृषभ ध्वजा विरेक्षा वृषे स्कंधा वृषभाक्षा श्री महेशा शाश्वता. निळकंठ दुर्धर वृष भध्वजा विरेशा वृषे स्कंधा वृषभाक्षा श्री महेशा शाश्वता. निळकंठा दुराभाषा वृक्षा जळा विराक्षा. अरे सांगितलं बरं काय, ज्यावेळेस महादेवाला म्हणतात तू निळकंठधारी आहेस, तू निळकंठधारी आहेस. आणि निळकंठ धारण कशा प्रकार झालं? महादेवाला पहिला निळा रंग नव्हता, महादेव निळे नव्हते. महादेव फक्त एका गोष्टीमध्ये पुन्हा निळे झाले. आणि केव्हा निळे झाले? एवढंही देवानं भोळं नसावं. महादेव एवढा भोळा होता, एवढा भोळा होता. महादेवानं ज्यावेळेस या समुद्राचं मंथन केलं, एकूण दैत्य होते, एकूण असुर होते, बरं का राक्षस होते. समुद्राचं मंथन केलं. मेरुगिरी नावाचा पर्वत समुद्रामध्ये टाकला.
वासुकी नावाच्या सर्पाचा दोर केला. दैत्यानं असं तोंड टाकून धरलं, देवानी शेप टाकून धरलं. त्या मंथन केलं. मंथनामधून 14 रत्नाची निर्मिती झाली. आणि 14 रत्नामध्ये सगळ्यात एक वाईट रत्न होतं, ते म्हणजे असं विष होतं. विष. चांगली वस्तू कोणी घेऊन जाते, पण वाईट वस्तू कोणीच देत नाही. सगळं नेलं, राहिलं विष तिथं. महादेव पळत पळत गेले. महादेवा म्हणले एवढं शिल्लक राहिले, महादेव म्हणला द्या माझ्याकडं. अरे एवढं तरी भोळा असा का माणसानं? नाही ना, महादेवानं ते विष उचललं, घेतलाय. गट 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 पिऊन टाकलं. आता विष ज्यावेळेस प्राशन केलं आणि विष प्राशन केल्याच्या नंतर महादेवाला असा एकदम धाक निर्माण झाला, जसा आता उन्हाळ्याची धाक सुरू आहे का असा. हे दिसता उन्हाचा आहे. वरून मधून ती विषाच्या शिवा हळहाले तापला. राम नामे तो शीतळ झाला. रामाचं नाव घेतलं म्हणून तेवढा तरी असा तो शांत झाला. तेव्हापासून त्याचा निळाकंठ झाला. त्यानं बरं झालं. महादेव मेलाय असता, देव असला तरी विषाच्या पुढे कुणाचं जमत नाही. महादेवानं विष उचललं, इथवरच घातलं फक्त. कुठवर? इथंच. म्हणून तिथं त्याला निळाकंठ झाला त्याचा महादेवाचा. अशा निळाकंठधारी महादेवा तू मला प्रसन्न हो आणि माझा यज्ञ सिद्धीला ने सांगायला सुरुवात केली आहे. वर्षपते सर्व विजया आनंद गिरिजा हृदया कालचक्र प्रमेया सूरवर्या सुरेशा. अशा प्रकारच्या कालचक्रधारी चतुर्धारी महादेवा, भक्ताचा संहार, दुष्टाचा संहार करणाऱ्या अशा प्रकारच्या महादेवा आज मला प्रसन्न हो. रावण बोलू लागला आहे. स्वामी शंकरा एक विनंती सकळ कुळाची झाली शांती. बरं. मजही साधावया निश्चिती लागले आहे ती सौमित्र राम. हो आता मग तर खरं बोलला बा. इतकी दिवस रावण कधीच खरा बोलला नाही. बरं आता बोलला. ऐक निळकंठा, महादेवाकडे डोळे लावलेत. महादेवाची मूर्ती पुढे आहे आणि दोन्ही हात जोडलेत बरं काय सरकून महादेवानं. आणि दोन्ही हात जोडून महादेव म्हणतो ऐक निळकंठा, ऐक बाबा. म्हणले एक सांगणे आहे आता, तुला एक सांगायचं म्हणले. महादेव म्हणले असे सांग काय सांगायचे ते. मग त्याला सांगितलं केली समूळ कुळाची शांती. माझं पूर्ण कुळ संपलं म्हणले. आता कोणी शिल्लक राहिलं नाही. आता मी एकटा एक उरलोय म्हणले. तरी ते राम लक्ष्मण माझी काही पाठ सोडित नाहीत. सांगायला सुरुवात केली आहे. आसनी भोजनी सयनी गमना गमनी कर्माचरणी राम लागला नोदिनी क्षणी सोडिना. काय सांगा म्हणतात महादेवाला बोलतोय रावण. अरे त्या रामाचं भिव एवढं मला बसलंय, एवढं मला भिव बसलंय. झोपलं तरी बी माझ्या स्वप्नात रामच येतोय. उठलं तरी रामच दिसतोय. ताटामध्ये बायकून जेव वाढलं तरी ताटातल्या स्वयंपाकामध्ये काय दिसतं म्हणजे रामच दिसतंय. चलू लागलं तरी रामच दिसतंय. जिथं पाहावं तिकडं रामच आहे. रामानं एवढं मला येडं लावलं. राम माझ्या पाठीमाग लागला आहे. रावण बोलला सांगा सुरुवात केलंय. श्रीराम बाणाचे बहे पाही मज लागले सर्व ठाई. बरोबर. हरनिशी उसंत नाही करू काही आता मी. हो करू काही आता मी. रामाच्या बाणाचं भिव एवढं मला वाटायला लागलंय. मला एवढं भिव वाटायला लागलंय. रामाचा बाण केव्हा येईल आणि माझा काटा केव्हा काढील. रामाचा बाण येऊन मला कधी खलास करील याच मला कसल्या प्रकारचा मला अंत लागत नाही. म्हणून म्हणतो रावण मी आता काय करू, मी कशाला कसं वाचू.
रावण बोलला सांगा सुरुवात केली आहे. धाव पावगा शंकरा हो. निज जन करुणा करा वा. मी पडिल दुःख सागरा धाव उदार सुळपाने हो. धाव पावगा शिवशंकरा. देवा धाव बाबा धाव. माणसानं कधी धावा करा हो. मिळाले. अरे दुःखात तर कोणी देवाचा धावा करील, पण सुखात असताना देवाच्या नावाचं स्मरण करा. सुखात असेल तर देव लवकर मला सांगा, दुःख झाल्यास तर कोणी धावा करील. हो ना. रावणानं ह्याच्या अगोदरच खरंच जर त्या महादेवाचा धावा केला असता, रामाला स्मरण केलं असतं, तर रामानं ह्याला मुक्त केलं असतं. आता एवढं दुःख झालंय, एवढं दुःख झालंय. मुलं गेले, नातू गेले, पंतू गेले, प्रधान गेले, सगळे संपले. रावण म्हणतो आता माझं काही चलत नाही, म्हणून देवा तुम्ही धावा, देवा तुम्ही धावा. दोन्ही हात जोडलेत, दोन्ही डोळ्यातून रावणाच्या पाणी गळायला लागले. आणि रावण कुणाचा धावा करू लागला, महादेवाचा धावा करू लागला आहे. ऐकोनी रावणाची करुणा कळवळला कैलास राना हा. प्रत्यक्ष होनी जाना काय रावणानो वादे ऐकोनी रावणाची करुणा कळवळला कैलास राणा. रावणाचं बोलणं, रावणाची कळवळ, रावणाला हात जोडलेले, रावण लढू लागलेला माझ्या महादेवाच्या कानावर गेलं. आता एवढाही दुष्ट होता रावण, तेवढं तर आपण पाप केलं नाही, देव एवढा लवकर प्रसन्न होते अशा वाईटाला सध्या. अहो आपल्या तर लवकरात लवकर देव प्रसन्न होतंय, आपण काहीच केलं नाही, मुंगी मारली नाही आपण. त्या रावणाचं बोलणं ऐकलं, महादेव प्रसन्न झाले. मया आली बर काय त्या महादेवाला, आणि मया आल्याला महादेव रावणाच्या जवळ आला आणि रावणाला आता काय बोलतोय सांगायला सुरुवात केली आहे. शिव प्रत्यक्ष व्हावया झालं अतिखड तर रामानुसंधान लागले शे बहुसाल जाण भेटी त्रिनयना त्याने झाली. हो आता रावण थोडा शहाणा झालेला आहे. रावण म्हणतो रामाच्या भेटीमुळं, रावणाच्या भेवामुळं, रावणाच्या बाणाच्या भेवामुळं, मरणामुळं आता मी महादेवाचा धावा केलाय. आणि महादेवाचा धावा केल्यानंतर त्याच्यामुळं बऱ्याच दिवसाला महादेवाची मला भेट झाली, बोलायला सुरुवात केली आहे. आश्वासनी तसा शिरे बोलता झाला शंकर हा. पहिले प्रश्न होनी सत्वर दिदलावर तो ऐका. अशा प्रकारचं बोलणं रावणाचं महादेवानं ऐकलं. आणि त्या महादेवाचं केलेलं स्तवन, महादेवाचा गायलेला मोठेपणा, या मोठेपणामुळं महादेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झालेले महादेव रावणाच्या जवळ आले. आणि रावणाच्या जवळ येऊन म्हणतात काय मागायचे ते माग, मेली द्यायला तयार आहे. याच्या अगोदरही तुला वर दिल ते, आणि आताही तुला वर देतो, काय मागायचे ते माग. पूर्वी तुवा महावीरा काढून सर्वांगाच्या शिरा तुवा मस्तकाचा बरा सजिले यंत्राती युक्ती. आता एवढं सोपं नाही रामायण, एवढा रावण मी कमी नाही. नाथाच्या गावबाच्या मुखातून निघालेली वय आहे. याच्या अगोदर रावणानं महादेवाला प्रसन्न करून घेतलं होतं. आणि महादेवाला प्रसन्न करून एवढं सोपी झाला नव्हता महादेव प्रसन्न. रावणानं हे आपला हाताचा पूर्ण हाड काढलं होतं. शिरा 20 शिरात 20 डोक्याचं जे मुंडकं होतं, एक मुंडकं तोडून काढलं होतं. आणि पूर्ण शरीरातल्या शिरा काढल्या होत्या. जसा हिना तयार करता कोणा हाडाचं हे तयार केलं, शिराचा हे असं हे तंतू तयार केले.
आणि खालचं हे मुंडकं तयार केलं आणि या हाडाचं स्वतःच्या शिराचा विणा तयार केला आणि सुंदर प्रकारचं गायन केलं आणि त्याच्यामुळं तू मला प्रसन्न करून घेतलास. विचार करा, स्वतःचं मुंडकं तोडून स्वतःच्या अंगातल्या शिरा काढून हाडाचा असा विणा तयार करून एवढी भक्ती करणार दुसरा कोणी होता का? नाहीच नाही. अरे एवढ्या प्रकारची भक्ती करणार तो रावण होता आणि म्हणून तो महादेव प्रसन्न झाला सांगा सुरुवात केली आहे. गंधर्व युक्ती सामगायन अति मधुरत्वाजान करून केले मज प्रसन्न संपूर्ण मागावया. हो रावणा, याच्या अगोदर सध्या तू हेच केलं बाबा. हा. अरे सुंदर प्रकारचा विणा लावलास आणि खरं सांगतो ज्यावेळेस माणसाला लय आणि ताल कळतो ना त्यास गोड वाटती बरं काय. कथा असो, गायन असो, कीर्तन असो, काही असो, म्हणून कथा गोड वाटण्यासाठी सुंदर प्रकारचं गायन जमलं पाहिजे. सत्य. हा. रावणानं इना तयार केला. इना असा पंचम स्वरामध्ये इना लावला आणि पंचम स्वरामध्ये इना लावून रावणानं एवढं मधुर गायन सुरू केलं, एवढं मधुर गायन सुरू केलं. काही माणसाचं गायन ऐकताना माणसाला उठून जावं वाटत नाही आणि काही माणसाचा स्वर ऐकला की बसावं वाटत नाही. सत्य. हा. एवढं सुंदर प्रकारचं गायन सुरू केलं, गोड आवाजामध्ये गायन सुरू केलं, पंचप्राण लावून गायन सुरू केलं. त्याचा आवाज माझ्या कानावर आला आणि तेव्हा रावणा तू मला प्रसन्न करून घेतलास. महादेव बोलू लागले आहेत, युद्ध मांडलिया समंग्रांगणी वैरी जिनावयारणी प्रार्थिले कैलास भुवनी विजयी त्रिभुवनी व्हावया. रावणानं ज्यावेळेस गायन केलं आणि गायनामुळं महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेले महादेव रावणाच्या जवळ आले आणि रावणानं सांगितलं, एक अशा प्रकारचा मला वर दे, असा वर दे. युद्ध किती झालं, गोरांजरी जरी युद्ध झालं तरी मी तर त्या युद्धामध्ये मला माझा पराजय कुणा करू नये, अशा प्रकारचे रावणा तू वर मागून घेतलास. महादेव बोलू लागले, तेने काय वरदान तुझ म्या दिदले आपण हो. ते समरोनिया जाण करी हवन व्यग्र. हो सांगितलं बरं का. त्या काळी तुला मी प्रसन्न झालतो आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर तुला वर दिला. जर तुला कोणी ऐकना गेलं तू यज्ञ कर आणि त्या मंत्राचा जप कर, असा मी त्या तुला वर दिलता म्हणतात महादेव. त्या मंत्राचा जप कर, यज्ञ सिद्धीला ने बाबा. महादेव बोलू लागले आहेत, मज उद्देश होम करिता पावसी सकळ मनोरथा झाली पाहिजेवी कळता येई कठीणता मांडली. हो सांगितलं बरं काय. ज्यावेळेस रावणाला म्हणतात महादेव प्रसन्न झाले, महादेव म्हणतात तू यज्ञाला आरंभ कर आणि यज्ञाला आरंभ केल्याच्या नंतर त्या यज्ञामध्ये कसल्या प्रकारचं विघ्न नाही आलं पाहिजे. विघ्न न करता जर यज्ञ सिद्धीला गेला तर तुला राम मारू शकणार नाही आणि त्या यज्ञामध्ये जर विध्वंस झाला तरी रावणा तुझं काही चालणार नाही. या असे महादेव बोलू लागले आहेत. सिद्धी पावली यावी कळे तरी कार्य साधे तत्काळ हो. रथ पावशीला प्रबळ दिव्यत तुरंगा समवेत. अरे सांगितलं बरं काय. अशा प्रकारचा यज्ञ रावणाला करायला सांगितला महादेवानं आणि ते यज्ञ केल्याच्या नंतर यज्ञ देवता प्रसन्न होईल. यज्ञ देवता प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या यज्ञ दैवतेमधून असा दिव्य अशा प्रकारचा रथ प्राप्त होईल. त्याच्यावर सारथी असेल, दिव्य अशा प्रकारचे छत्र असतील, असा रथ तुला प्रसन्न होईल, तुला मिळेल. महादेव बोलायला सांगा सुरुवात केली आहे. अग्निकुंड माझरी देख सास्वर थालोलिक देखशी गा तत्कालिक ज्वलनार समप्रभ. सांगितलं बरं का. अशा प्रकारचा यज्ञ आणि त्या यज्ञ करीत असताना यज्ञ म्हणलं की अग्नी असते आणि त्या अग्नीमध्ये भरपूर अशा प्रकारच्या ज्वाला निर्माण होतील
आणि त्या जोडा निर्माण झाल्याच्या नंतर भयानक अशा प्रकारचे दृश्य तुला दिसेल.